हॅलो स्टुडंट, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर्स मध्ये वेट्सन नेटवर्क हा पॉइंट डिस्कस करू. तर चार्ल्स वेट्सन ह्या ब्रिटिश सायंटिस्टने आपल्याला अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक सोपं सर्किट बनवलं. त्या सर्किटचं आपण डिस्कशन करू की त्याच्या असलेल्या सिंपल सर्किट पासून आपण कोणत्याही रेजिस्टन्सची अननोन व्हॅल्यू काय करणार आहोत, फाइंड आउट करणार. या इथे आपण सिंपल वेट्सन नेटवर्कचं सर्किट डायग्राम बनवतो. ह्या डायग्राम मध्ये सर्किट मध्ये पी क्यू आर एस हे चार रेजिस्टर्स आहेत. हे चार रेजिस्टर्स आपण एका क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी च्या बाजूमध्ये काय केलेले आहेत, बसवले. आणि हे जे क्वाड्रिलॅटरलचे जे डायगोनल पॉइंट्स आहेत म्हणजे ए सी आणि बी डी, तर डायगोनल ए सी पॉइंटला आपण बॅटरी आणि की कनेक्टेड केलेली आहे. तर राहिलेल्या दुसऱ्या डायगोनल पॉइंट्सच्या मध्ये आपण गॅल्व्हनोमीटर हा पाचवा असलेला रेजिस्टन्स बसवतो. हे गॅल्व्हनोमीटर हे एक रेजिस्टन्स मेजर करायचं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्या दोन्ही बाजूला रीडिंग असतात. म्हणजे सेंटरला 0, लेफ्ट साइडला आणि राइट साइडला दोन्ही बाजूला काय रीडिंग असते. ज्यावेळेस याच्यामधून करंट फ्लो होईल त्यावेळेस हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्ट होईल. असं सिंपल कन्सेप्ट आहे त्या गॅल्व्हनोमीटरचं. आता इथे आपला ज्यावेळेस आपण की के ही ज्यावेळेस क्लोज करू, ती क्लोज केल्यानंतर या सर्किट्स मधून काय होणार आहे, करंट फ्लो. हा जो फ्लो झालेला करंट आहे तो हा ए पॉइंट आहे. ए पॉइंटला आर करंट डिवाइड होतो. एक ए बी आर कडे जातोय, दुसरा ए डी आर कडे जातोय. म्हणजे पॉइंट ए ला केसीएल रूल अप्लाय होतोय, किर्चॉफ्स करंट लॉ तो रूल्स काय अप्लाय होतोय, तर करंट आर इज डिवाइडेड बाय I1 प्लस I2. म्हणजे इथे असलेला करंट तुमचा I1 आणि I2 मध्ये काय झाला, सेपरेट. आता पॉइंट बी कडे येऊ. जर आपण पॉइंट बी कडे आलो तर बी मध्ये सुद्धा इथे सुद्धा केसीएल रूल अप्लाय होतो. एक करंट बी कडे जातो आणि एक करंट आपला बी कडून सी कडे जातो. I कडून आलेला करंट I1 आहे, त्यातला IG एवढा करंट D कडे गेला. म्हणजे इथे काय करंट जातोय, I1 मायनस IG. तो करंट कुठून पास होणार आहे, Q ह्या रेजिस्टन्स मध्ये. आणि पुन्हा पॉइंट D इथे सुद्धा काय होतंय, इथे सुद्धा KCL रूल अप्लाय होतो. कारण या D ह्या पॉइंट्सला ह्या दोन टर्मिनल्स मधून करंट येतोय. तर ह्या एकाच टर्मिनल्स मधून करंट काय होतं, आउट होतो. इकडून आलेला करंट I2 आणि इकडून आलेला करंट IG. ह्या दोघांमधून आलेला करंट ए टर्मिनल कडून आलेला I2 आणि बी टर्मिनल कडून आलेला IG. आता सी पॉइंटला पुन्हा केसीएल रूल अप्लाय होतो. पण तो केसीएल रूल बी आणि सी, डी आणि सी हे दोन इन करंट आहेत. तर सी कडून बॅटरीने पुन्हा आउट करंट. तर आपण केसीएलच्या सर्किट्स मध्ये सांगितलं बॅटरी मधून जेवढा करंट जाणार आहे तेवढाच करंट इथे काय झाला पाहिजे, आला पाहिजे. म्हणजे इथे सुद्धा करंट हा आय एवढाच काय झाला पाहिजे. तर इथून आलेला करंट काय, I2 प्लस IG आणि इथून आलेला करंट काय, I1 मायनस I2. त्या दोघांची या दोन्ही टर्मिनल पासून इथे तयार झालेला करंट काय तयार होतो, I1 प्लस I2. म्हणजेच काय, तर जेवढा तुमचा करंट बॅटरी ई मधून गेला पुन्हा तेवढाच करंट तुमचा बॅटरी ई मध्ये काय झालेला आहे, आलेला. असं आपलं सिंपल झालं बाय केसीएलच्या रूल्स प्रमाणे सर्किटवर अप्लाय झालेलं करंट. आता आपण यूज करणार आहे बाय केव्हीएल रूल्स म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज. तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉला आपल्याला लूप कन्सिडर करायचा. तर आपण आता लूप घेऊ ए बी डी ए. फर्स्ट लूप ए बी डी ए. ज्याप्रमाणे आपण केव्हीएल चे रूल्स अप्लाय केले साइन कन्व्हेन्शन ते सुद्धा इथे अप्लाय करायचे. आपला डायरेक्शन से ए बी आणि करंट सुद्धा सेम डायरेक्शन. म्हणजे साइन येणार मायनस I1 P. पुढे B कडून D कडे डायरेक्शन सेम, करंट IG
म्हणजे मायनस IG आणि तिथे असलेला रेजिस्टन्स G B कडून A कडे करंटची आणि पाथची डायरेक्शन्स अपोजिट आहे म्हणून साइन येणार प्लस I2 yes is equal to 0 कारण की ह्या सर्किट्स मध्ये किंवा ह्या लूप्स मध्ये एक सुद्धा बॅटरी नाही म्हणून तिथे काय येणार ते 0. ह्याला आपण इक्वेशन्स फर्स्ट. आता सेकंड लूप काय तयार होतोय B C D B. सेकंड लूप आपला झाला B C D B. आता BC डायरेक्शन्स ऑफ पाथ आणि डायरेक्शन्स ऑफ करंट सेम इथे काय आलं मायनस I1 मायनस IG इंटू Q. इथे CD करंटची आणि पाथची डायरेक्शन्स अपोजिट आहे म्हणजे साइन आलं प्लस I2 प्लस IG इंटू R आणि इथून D कडून पुन्हा B कडे करंटची डायरेक्शन्स आणि पाथ पुन्हा अपोजिट आहे म्हणजे साइन येते प्लस IGG इज इक्वल टू 0. त्याला आपण इक्वेशन्स नंबर 6. हे काय झाले आपले सिंपल दोन इक्वेशन्स बाय KCL आणि KVL रूल्स अप्लाय केले. आता वेट्सन ब्रिज किंवा वेट्सन नेटवर्क हा सॅटिस्फाय कधी होतो ज्या वेळेस B आणि D हा पॉइंट्स बॅलन्स होईल म्हणजे B वरती अप्लाय झालेला पोटेन्शियल डिफरन्स आणि D वरती अप्लाय झालेला पोटेन्शियल डिफरन्स हे काय असेल सारखाच असेल म्हणजे ह्या ब्रांच मधून गेलेला करंट हा 0 असेल त्यावेळेस. कधी ज्यावेळेस करंट पासिंग थ्रू द गॅलव्हॅनोमीटर तो करंट काय आहे IG इज इक्वल टू 0. त्याच वेळेस वेट्सन नेटवर्क किंवा वेट्सन ब्रिज हा सॅटिस्फाय होतो. इज द इम्पॉर्टंट करंट पासिंग थ्रू द गॅलव्हॅनोमीटर इज 0 म्हणजे तुमचा जो गॅलव्हॅनोमीटर आहे शोज 0 डिफ्लेक्शन्स. देयरफॉर गॅलव्हॅनोमीटर shows 0 deflection. 0 डिफ्लेक्शन्स म्हणजे तो पुन्हा कुठे आला पाहिजे ओरिजिनल कंडिशन्सला किंवा 0 वरती आला पाहिजे. ओरिजिनल कंडिशन्स म्हणण्यापेक्षा आपण 0 ला म्हणू म्हणजे गॅलव्हॅनोमीटरचं रीडिंग हे 0 असेल त्यावेळेस तिथून गेलेला करंट हा काय असणार आहे 0. हे कधी सॅटिस्फाय होतं ज्यावेळेस पोटेन्शियल अक्रॉस द पॉइंट B and पोटेन्शियल अक्रॉस द पॉइंट D इज सेम. तर ते आपल्याला बॅलन्स करायचे असतं. इज दॅट क्लिअर. आता जर ह्या इक्वेशन्स मध्ये जर IG ची व्हॅल्यू जर आपण पुट केली तर माझं इक्वेशन्स काय तयार होतं मायनस I1P मायनस 0 प्लस I2S इज इक्वल टू 0. देयरफॉर I1P is equal to I2S. Equations number 3. IG ची व्हॅल्यू काय पुट केली आपण 0 पुट केली. हे मायनस I1P प्लस I2S राहते. हे तिकडे शिफ्ट केलं तर मायनस चा प्लस होईल. सिंपल इक्वेशन्स आपण लिहितो. सेम कन्सेप्ट सेकंड इक्वेशन साठी ह्या इक्वेशन्स मध्ये जर IG ची व्हॅल्यू पुट केली तर माझं इक्वेशन तयार होतं माइनस I1 माइनस 0Q प्लस I2 प्लस 0R प्लस 0 is equal to 0. Is therefore minus I1Q plus I2R is equal to 0. Is therefore I1Q is equal to I2R. Equations number 4.
हे तुमचं झालं 4th नंबर इक्वेशन, हे झालं तुमचं 3rd नंबर इक्वेशन. इक्वेशन 3 डिवाइड इक्वेशन 4. 3 आणि 4 चा जर आपण डिव्हिजन घेतले तर I1P डिवाइडेड बाय I1Q इज इक्वल टू I2S डिवाइडेड बाय I2R. दोन्ही बाजूचा करंट काय होईल, रेशो सेम असल्यामुळे कॅन्सल म्हणजे राहतंय काय, P डिवाइडेड बाय Q इज इक्वल टू S डिवाइडेड बाय R. म्हणजे तुमचा जो रेशो येतोय P divided by Q is equal to S divided by R. हे इम्पॉर्टंट आहे, फर्स्ट सेकंड. तर हा फर्स्ट होईल आणि हा सेकंड होईल. तर एक्झाम्पल सोडवताना आपल्याला रेजिस्टन्सची पोझिशन्स माहिती असणे खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट, त्याच्या पुढचा हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. थर्ड इकडून सुरू होतो, इकडून सुरू होत नाही. म्हणून रेशो काय येतोय, PQ is equal to S upon R or PS divided by Q upon R. म्हणजे ह्या ब्रँचचा असलेला फर्स्ट आणि थर्ड आणि ह्या ब्रँचचा असलेला सेकंड अँड फोर्थ यांचा रेशो काय येतोय, सारखा. कशाही प्रकारे लक्षात ठेवा, पण एक्झाम्पल सोडवताना आपल्याला रेजिस्टन्सची पोझिशन्स माहिती असणे खूप इम्पॉर्टंट आहे. जर पोझिशन चुकली तर आपला आलेला रेशो काय होतो, चुकतो. आता ह्या 4 रेजिस्टन्स पैकी 3 रेजिस्टन्स आपल्याला नोन असेल आणि एक अननोन असेल. म्हणजेच आपण वेटसन मीटर ब्रिजचा यूज फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स यूजिंग बाय KCL अँड KVL रूल्स. ह्या 2 रूल्सचा यूज करून आपण फाइंड आउट. हे सॉल्व करायचे अजून एक सेकंड एक मेथड आहे, म्हणजे यूज बाय द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स. सेकंड मेथडने पाहणार आहोत आपण यूजिंग बाय द पोटेन्शियल डिफरन्स. आपण काय सांगतोय की पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉइंट B अँड ॲट पॉइंट D इज सेम. जर ते सारखे असेल, पोटेन्शियल ॲट पॉइंट B अँड D means consider that VB is equal to VD असेल तरच इथून गेलेला करंट काय असणार आहे, 0. then IG is equal to 0. तर ह्या दोघांमधला डिफरन्स काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. तर तो 0 कधी आला म्हणजे करंटची व्हॅल्यू काय आपली 0 आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. आता ह्या दोघांचा यूज, मग मला ह्या टर्मिनलच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल काढायचं. ह्या टर्मिनलच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल म्हणजे VA आणि VB मायनस मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ह्या दोघांचा प्रोडक्ट यूजिंग बाय ओम्स लॉ. तर VA मायनस VB इज इक्वल टू VA मायनस VB. मी दोन्ही बाजूला VA नी काय केलं, सबट्रॅक्ट केलं. बाय ओम्स लॉ नुसार ह्या 2 पॉइंट्स मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे तिथे असलेला करंट आणि रेजिस्टन्सचा प्रोडक्ट म्हणजे काय, I1P इज इक्वल टू A आणि D ह्या 2 पॉइंट्स मधला असलेला पोटेन्शियलचा डिफरन्स म्हणजे तिथे असलेला करंट आणि रेजिस्टन्सचा प्रोडक्ट I2S. ह्याला म्हणतो इक्वेशन्स नंबर 2. हे झाले इक्वेशन फर्स्ट. आता पुन्हा हाच कन्सेप्ट मी दुसऱ्या ब्रँचसाठी घेतो, VB. आता करंट कसं चाललं, V कडून B कडून C कडे म्हणजे VB मायनस VC इज इक्वल टू VB मायनस VC. D कडून C कडे, बरोबर. मी दोन्ही बाजूला मायनस C सबट्रॅक्ट केलं म्हणजे हाच फॉर्म्युला इथे अप्लाय होतो. आता पुन्हा इथे बाय ओम्स, तर ओम्स लॉ नुसार या 2 टर्मिनल्स मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, तिथल्या असलेल्या करंटचा प्रोडक्ट I1 मायनस IG into Q is equal to
डी आणि सी मधला म्हणजे इथला करंट आणि रेझिस्टन्सचा प्रोडक्ट तो काय I2 प्लस IG इंटू R. जर पोटेन्शियल सारखं असेल पी आणि डी मध्ये तर तिथून गेलेला करंट म्हणजे गॅलेरिकल करंट काय येतं 0 येतं. तो जर इथे प्रूव्ह केला तर इक्वेशन तयार होतं I1Q is equal to I2 R. Equations number 3. Equations number 2 divided by equations number 3. 2 आणि 3 चं जर आपण डिव्हिजन केलं तर I1P divided by I1Q is equal to I2S divided by I2R. Equation second and equation third. LHS ला LHS, RHS ला RHS. I1 and I2 cancel. Therefore, P divided by Q is equal to S divided by R. म्हणजे पुन्हा P आणि Q यांचा रेशो बरोबर S आणि R यांचा रेशो काय येतो सारखा येतो और P divided by S is equal to Q divided by R. गॅलव्हॅनोमीटरच्या लेफ्ट साइडचा रेशो बरोबर गॅलव्हॅनोमीटरच्या राइट साइडच्या रेझिस्टन्सचा रेशो फक्त सिक्वेन्स मध्ये घ्यायचा. वरचा फर्स्ट खालचा सेकंड इथला फर्स्ट इथला सेकंड या रेशो सिक्वेन्स मध्ये घेतलं तर आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह होतं. अशा आपण दोन मेथड्सनी वेटसन ब्रिज सोडवू शकतो. वेटसन ब्रिजचा यूज करून म्हणजे याचे आपल्याला प्रॅक्टिकल सुद्धा आहे तर वेटसन ब्रिजचा यूज करून आपण मीटर ब्रिज आणि केल्विन्स मेथड हे आपण दोन ऍप्लिकेशन्स पाहणार आहोत. वेटसन ब्रिज फर्स्ट ऍप्लिकेशन से मीटर ब्रिज. आता मीटर या शब्दाचा अर्थ काय की इथे आपण 1 मीटरची कंडक्टिंग वायर यूज करणार म्हणजे ए टर्मिनल पासून सी टर्मिनल पर्यंत असलेली कंडक्टिंग वायरची लेंथ काय 1 मीटर म्हणून ह्या सर्किटला किंवा ह्या ब्रिजला नाव दिलेले मीटर ब्रिज. याचं वर्किंग हे सिंपल वेटसन मीटर ब्रिज वापरायचं. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 4 रेझिस्टन्स घ्यायचे. हे 4 रेझिस्टन्स आपण वरती असलेल्या 2 गॅप मध्ये 2 रेझिस्टन्स आणि ह्या कंडक्टिंग वायर पासून आपण 2 रेझिस्टन्स बनवतो. कारण कोणतीही कंडक्टिंग वायर असेल तर ते एक रेझिस्टन्सच काम करते. हे आपण गेल्या वर्षी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पाहिले. तर इथे असलेला x हा अननोन रेझिस्टन्स आहे. R आणि ही लेंथ ही काय आहे आपल्याकडे असलेली नॉन रेझिस्टन्स. म्हणून x is connected to the left gap of circuit by unknown resistance. R is connected to the right gap of circuit by known resistance or resistance box. आता रेझिस्टन्स बॉक्स मध्ये 1 ओम पासून 10,000 ओम पर्यंत डिफरंट रेझिस्टन्सच्या काय असतात व्हॅल्यू असतात. त्याच्यानंतर B to D टर्मिनल्स ह्या टर्मिनलच्या मध्ये म्हणजे आपण जर वेटसनचा ब्रिज पाहिला तर त्या ब्रिज मध्ये आपल्याला आठवत इथे आपण A B C D आणि 4 रेझिस्टन्स घेतले होते P Q R S. तर त्याच्यात 2 डायगोनलच्या पॉइंटला म्हणजे A आणि C या टोटल एक डायगोनल झालं त्याला बॅटरी आणि की बसवली होती आणि दुसऱ्या डायगोनलच्या मध्ये काय होता गॅलव्हॅनोमीटर होता. म्हणजे B आणि D ह्या दोघांच्या मध्ये आपण काय बसवतोय गॅलव्हॅनोमीटर बसवतोय. इज G पण हा D पॉइंट्स हा व्हेरिएबल आहे. म्हणजे त्या D पॉइंट्सला आपण काय कनेक्टेड केलेले K डॅश फॉर जॉकी और स्लाइडिंग की. कारण की ही जसजशी याची पोझिशन्स बदलेल तसतसं त्याच्या अक्रॉस असलेलं रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय होणार चेंज होणार आणि रेझिस्टन्सची व्हॅल्यू बदलली तर ह्याचा रेशो बदलणार आहे. म्हणजे ह्याचा रेशो सुद्धा काय होणार आहे सिमिलरली त्या प्रॉपर्टीज मध्ये चेंज होईल. म्हणून इथे असलेला पॉइंट्स आपण हा काय घेतो की हा स्लाइडिंग पॉइंट घेतो की जो व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर आपण इथे बॅटरी की कनेक्ट केलेली आहे बाय ए आणि सी टर्मिनलच्या मध्ये की आहे आणि पुन्हा ह्या टर्मिनलला आपण आरएच म्हणजे रिओस्टॅट मीन्स ऍडजस्टेबल रेझिस्टन्स. आता ह्या ऍडजस्टेबल रेझिस्टन्सचा यूज कशासाठी केला जातो तर त्याचा यूज ह्या गॅलव्हॅनोमीटरला डिफ्लेक्शन्स मॅक्झिमम किंवा त्याला आपण फुल स्केल डिफ्लेक्शन सुद्धा म्हणतो तर तो मॅक्झिमम डिफ्लेक्शन दाखवण्यासाठी.
म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत त्यावेळेस हा डी पॉइंट ज्यावेळेस मी ए ला जॉईन करू म्हणजे इथे जॉईन करणार आहे त्यावेळेस जीचं डिफ्लेक्शन हे पूर्ण आउट ऑफ गेलं पाहिजे त्याच्या लेफ्ट साइड आणि किंवा मी त्याला जर इकडे कनेक्ट केलं तर त्याचं डिफ्लेक्शन इकडे आलं जर ते डिफ्लेक्शन येत नसेल तर मी हा रिओस्टॅट काय करतो ऍडजस्ट करतो म्हणजे रिओस्टॅटचा यूज हा आपल्या गॅल्व्हनोमीटरला फुल स्केल मध्ये किंवा मॅक्सिमम डिफ्लेक्शन साठी ऍडजस्ट केला जातो असं आपलं सिंपल काय ऍडजस्टमेंट आता मीटर ब्रिजचं वर्किंग काय आपल्याला वेटसन ब्रिज हा कधी सॅटिस्फाय होतो ज्या वेळेस बी आणि डी टर्मिनल्स मधून गेलेला करंट 0 असेल किंवा बी आणि डी टर्मिनल्स वरती अप्लाय झालेला पोटेन्शियल डिफरन्स हा 0 असेल त्याच वेळेस वेटसन ब्रिज काय होतं सॅटिस्फाय होतं म्हणजे इथून असलेलं डिफ्लेक्शन हे काय आलं पाहिजे 0 होतं म्हणजे गॅल्व्हनोमीटरच्या ह्या पॉइंट्स वर गॅल्व्हनोमीटर्स इथे 0 इथे मॅक्सिमम 30 आणि इथे मॅक्सिमम 30 असं सिंपल तुमचं काय इन्स्ट्रुमेंट हा ज्यावेळेस पॉइंटर 0 वरती येईल त्याच वेळेस इथून गेलेला करंट काय असणार आहे 0 असणार आहे आपलं सर्किट हे वेटसन्स मध्ये काय होणार आहे कन्वर्ट होणार मग ते 0 येण्यासाठी आपण पाहिले की जर तो इकडच्या बाजूला असेल तर ह्या बाजूला फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवणार आहे बरोबर आहे म्हणजे जसं तुमचा पॉइंट इकडे इकडे शिफ्ट होत जाईल तसं हे डिफ्लेक्शन्स ह्या बाजूला येत जाणार म्हणजे फक्त एकाच पॉइंटला तुमचं डिफ्लेक्शन्स काय असेल गॅल्व्हनोमीटर्स मधलं 0 असेल गॅल्व्हनोमीटर shows the zero deflections means therefore passing current through the galvanometer is 0 then satisfies the Watson's network bridge condition आणि मग ती ब्रिज कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर आपलं काय येतं the ratio of resistance म्हणजेच x divided by r is equal to the ratio of resistance इथल्या रेजिस्टन्सला आपण म्हणू AD आणि ह्या रेजिस्टन्सला म्हणू आपण DC ह्या D पॉइंट पासून D पॉइंट आपला नल पॉइंट त्याला नल पॉइंट का म्हणायचं तर गॅल्व्हनोमीटरचा रीडिंग काय आहे 0 मीन्स नल म्हणून इथे जी येते तो नल पॉइंट त्याला नल कंडिशन सुद्धा म्हणतात किंवा नल बॅलन्सिंग पॉइंट इज इक्वल टू resistance across the length AD divided by resistance across the length BC आता हा जो रेजिस्टन्स आहे मला माहित नाही मला फक्त लेंथ माहिती इथे जी माझी मीटर स्केलची पट्टी आहे की नाही त्या मीटर स्केलच्या पट्टीवरती रीडिंग आहे 0 पासून 100 सेंटीमीटर्स पर्यंत आहे तर इथे जे रीडिंग्स आहे ते रीडिंग माहिती आहे त्या लेंथला मी काय म्हणतो L G length of left gap आणि इकडच्याला म्हणतो L R length of right gap डिफरन्स आहे तुम्ही लेंथ ऑफ AD सुद्धा म्हणा आणि लेंथ ऑफ BC सुद्धा म्हणा तरी चालेल पण आपण सिंपल ह्या लेफ्ट साइड आहे म्हणून लेंथ ऑफ लेफ्ट गॅप आणि LR मीन्स लेंथ ऑफ राइट गॅप इज therefore LG length of left gap and LR length of right gap आता लेंथ आणि रेजिस्टन्सचं रिलेशन्स काय हे सुद्धा आपण गेल्या वर्षी पाहिले रेजिस्टन्स is equal to specific resistance into length divided by area हा गेल्या वर्षी आपण प्रूफ केलेला फॉर्म्युला हा स्पेसिफिक रेजिस्टन्स इज डिपेंडिंग बाय द मटेरियल ए क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ वायर इथे यूज केलेली आपली वायर युनिक वायर म्हणजे तिचा एरिया सगळे सारखा आहे आणि ए पासून सी टर्मिनल पर्यंत असलेली वायर एकच आहे म्हणजे तिचा स्पेसिफिक रेजिस्टन्स सुद्धा काय सेम म्हणजे रेजिस्टन्स इज ओनली डिपेंडिंग बाय द लेंथ म्हणजे इथे
RAD is equal to specific resistance length of AD divided by area, and RDC is equal to specific resistance length of DC divided by A. ह्या इक्वेशनला फर्स्ट इक्वेशन्स म्हणून हे दोन इक्वेशन जर डिवाइड केले तर RAD divided by RDC is equal to length of AD divided by length of DC. Length of AD लाच आपण काय म्हणतोय लेफ्ट गॅप लेंथ आणि लेंथ ऑफ DC लाच आपण काय म्हणतोय राइट गॅप लेंथ LG divided by LR. इक्वेशन 6. ह्या इक्वेशन्स फर्स्ट मध्ये जर सेकंड व्हॅल्यू जर पुट केली म्हणजे RAD आणि RDC ची व्हॅल्यू जर पुट केली तर x divided by R is equal to LG divided by LR. मला ही लेंथ मेजर करता येते कारण इथे स्केल दिलेली आहे म्हणजे ही नॉन लेंथ झाली, ही सुद्धा नॉन लेंथ आहे. रेजिस्टन्स बॉक्स हा नोन आहे कारण ऑलरेडी इथे मी रेजिस्टन्स बॉक्स नोन घेतला, फक्त अननोन काय x आहे. Therefore, x is equal to R into LG divided by LR. तर सिंपल मीटर ब्रिजचा यूज करून मी अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. हा LG आणि हा LR. इथे अजून एक व्हॅल्यू पुट केली जाते. Therefore, LG plus LR is equal to 100 cm. बरोबर, ही 1 मीटरची लेंथ आहे. आपण आधी सांगितलेली C 1 मीटर म्हणजे ही 100 सेंटीमीटर किंवा 1 मीटर घ्या. मीन्स LG is equal to 100 minus LR. इथे पुट करा किंवा आपण LG च्या ऐवजी LR घेऊ. LR is equal to 100 minus LG. Therefore, x is equal to R into LG divided by 100 minus LG. LR ची व्हॅल्यू पुट केली. येथे हा फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी लागतो. सिंपल एक्सपेरिमेंट आहे, तुम्हाला एक्सपेरिमेंटला सुद्धा आहे. आपण एक्सपेरिमेंट करताना 6 रीडिंग घेतो. 3 वेगवेगळ्या नॉन रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स मधले 3 नॉन व्हॅल्यू, एकदा लेफ्ट गॅप मध्ये आणि एकदा राइट गॅप. आता हा आपला लेफ्ट गॅप मध्ये अननोन आहे आणि राइट गॅप मध्ये नोन. याचे 3 व्हॅल्यूज येते. सेकंड वेळेस फक्त आपण ह्या दोघांची पोझिशन्स बदलतो म्हणजे तुमचा नॉन रेजिस्टन्स लेफ्ट गॅप मध्ये येतो आणि अननोन रेजिस्टन्स राइट गॅप मध्ये येतो. बाकीची कोणतीही आपण ऍडजस्टमेंट बदलत नाही. म्हणजे पुन्हा इथे लेफ्ट गॅप रीडिंग आणि राइट गॅप रीडिंग, राइट गॅप रीडिंग, फक्त ह्या दोघांची पोझिशन्स बदलून सेम मेथड्सने आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि त्या 6 रीडिंग मधून आपण एव्हरेज किंवा मीन काढून अननोनची एक्झॅक्ट व्हॅल्यू काय करतो नोट डाउन करतो. येते लक्षात. असं आपला सिंपल एक्सपेरिमेंट्स आहे. लेक्चर्स मध्ये काय सजेशन असतील त्या कमेंट बॉक्स मध्ये आणि चॅनल सबस्क्राइब